प्राचीन भारतीय तत्वज्ञानातून असा आजचा व्याख्यानाचा विषय आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो आजच्या काळातील प्रश्न, तेव्हा एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे, कारण काय होतं की आपण म्हणतो की आजच्या काळातील समस्या प्रश्न, तर लगेच लोक गंभीर होतात किंवा प्रश्न पडतो की मग आता उत्तर कुठे शोधायचे. तर प्रत्येक काळामध्ये नियती आणि निसर्ग माणसाला प्रश्न विचारतच असतो आणि म्हणूनच कदाचित आणि त्या नियती आणि निसर्गाने विचारलेल्या प्रश्नांना आपण कशी उत्तर देतो त्या आधारे आपण मूल्यमापन होत असतं. पुढील भविष्य काळातील एकूण मानव जातीची वाटचाल कशी होणार असते हे ठरणार असते. नजीकच्या काळात उदाहरण द्यायचं झालं तर कोविडने आपल्याला असेच प्रश्न विचारलेले होते. त्यांना आपण काय उत्तरं दिली आणि पुढील दिशा काय असणार आहे हे आता दिसून पण येतं. म्हणूनच कदाचित प्रश्नांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रत्येक संस्कृतीमध्ये प्रश्न नावाच्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे. आता ज्यांनी तो दृष्टांत सांगितलं त्याच्यामध्ये पण प्रश्न ही कॉमन थीम होती. ग्रीक पुराणामध्ये स्पिंक्स नावाचं एक पात्र आहे, अत्यंत विचित्र असं पात्र, ज्याला स्त्रीचं डोकं आहे, सिंहाचं शरीर आहे आणि पक्षाप्रमाणे पंख आहे आणि गरुडाप्रमाणे नख आहे. थेबीस नदीच्या जवळ असलेल्या एका पर्वतावरती हा बसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटचालींना काही कूट प्रश्न विचारत असे. जर त्या प्रश्नांची तुम्ही तातडीने आणि योग्य उत्तरे दिली नाही तर तो त्या माणसाला खाऊन टाकतो. भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानामध्ये याचा समांतर धागा जर आपण बघायला गेलं तर महाभारतामध्ये यक्ष प्रश्न नावाची संकल्पना आहे. यक्षाने पांडवांना विचारलेले कूट प्रश्न आणि त्याची उत्तर न देता आल्यामुळे 4 पांडवांचा झालेला मृत्यू अशी कथा आहे आणि नंतर युधिष्ठिराने त्यांची योग्य उत्तरं दिल्यामुळे जिवंत पुनर्जीवित झालेले पांडव. थोडक्यात या सगळ्या कथांचा एक आशय पकडायचा झाला तर तो काय आहे की काळ आपल्याला त्या त्या वेळेला काही महत्वाचे आशयघन असे प्रश्न विचारत असतो. त्या प्रश्नांची योग्य उत्तरे आणि ते पण तातडीने उत्तर देणं अपेक्षित असतं. आजच्या काळातील प्रश्नांकडे त्या दृष्टीने अजून बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेला मी म्हणतो की तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान, त्यावेळेला जैन परंपरेमध्ये किंवा जैन तत्वज्ञानामध्ये उत्सर्पिणी आणि अवसर्पिणी नावाची संकल्पना आहे. उत्सर्पिणी म्हणजे काय तर अशी अवस्था ज्याच्यात मानव जात अत्यंत उत्कर्षाच्या अवस्थेवर पोहोचलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला निसर्ग सगळं भरभरून देत असतो. नीतीची चौकट इतकी चांगली आणि व्यापक असते की कोणत्याही प्रकारच्या कायद्याची नियमनाची माणसावरती नियंत्रण ठेवण्यासाठी गरजच नसते. थोडक्यात माणसं स्वतःहूनच काय करत असतात, नीतिमान वागत असतात. ही उत्सर्पिणीची अवस्था संपली तर सुरू होते अवसर्पिणीची अवस्था. त्याला अत्यंत सोप्या भाषेत म्हणायचं तर कलियुग. या अवसर्पिणीच्या अवस्थेत काय होतं तर जैन तत्वज्ञानामध्ये, जैन धर्मामध्ये त्याचं इतकं उत्कटवर्धक आणि गांभीर्याने वर्णन केलेलं आहे ते म्हणजे ही प्रतिगामी आनंदाची अवस्था आहे. माणसं आनंद आपल्याला मिळतोय असं वाटत असतं पण तो एक प्रकारचा प्रतिगामी रिग्रेसिव्ह हॅपीनेस असतो. ही अवस्था कायम राहिली तर जैन परंपरा असं म्हणते की आपण अशा अवस्थेपर्यंत पोहोचू की आपण पुन्हा एकदा अश्मयुगात राहायला सुरुवात करू, पुन्हा एकदा कंदमुळं याचा प्रवास सुरू होईल. माणूस आपली संस्कृती विसरून जाईल. अग्नीचा शोध जो आपण लावला होता आणि तिथून पुढे जाऊन संस्कृतीचा विकास झाला, तो अग्नी कसा वापरायचा हे पण आपण विसरून जातो. तर थोडक्यात आपली प्रॉपर्टी वगैरे सारख्या गोष्टी तर दूरच राहील, ते परत कुठून दुहेमधून सुरुवात होते. सो मानव जातीचा तो अवसर्पिणीचा प्रवास जर थांबवायचा असेल तर पुन्हा एकदा काय येतं तर प्रश्नांची उत्तरं महत्वाची ठरतात. आणि यासाठी भारतीय तत्वज्ञान काय उत्तर देतो हे आज आपण बघणार आहोत. आता तत्वज्ञान म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की असा विषय की जो जन्म, मृत्यू, माणसाचं आयुष्याचं प्रयोजन याच्याबद्दल अशा चर्चा करतो ज्याचा खऱ्या आयुष्याशी काही संबंध नसतो. जटिल प्रश्न म्हणजे की माणसाला उलट अजून दुःखी करणार, आयुष्याचं प्रयोजन शोधा, मला नाही मिळालं तर काय होणार, मी दुःखी होणार. त्याला एकच उत्तर मला वाटतं एका लाईन मध्ये देता येईल तर त्याची बरीच चर्चा करता येईल पण आपल्या विषयाचा मुख्य हे नाहीये. पाश्चात्य परंपरेत सांगितलंय सुखी डुकरापेक्षा दुःखी सॉक्रेटिस बरा. जर तत्वज्ञानाच्या प्रश्नातून काही अंशी दुःख निर्माण होणार असेल तरी सुद्धा ते दुःख, कारण सुखी डुक्कर काय बरं, कारण अज्ञान, अज्ञानात असलेलं सुख
तो डुक्कर अनुभवत आहे. असं म्हटलं जातं, एक प्रसिद्ध कादंबरी गाय टर्नर नावाची, ते असं म्हणतात की जर तुम्ही खोट्या समजुतीच्या आरामशीर दुलईत सुखेने राहताय तर ती चांगलीच गोष्ट वाटते, पण काही वेळा कटूस वस्तुस्थितीचा स्वीकार करणं अधिक श्रेयस्कर असतं. आणि त्या दृष्टीने आपल्याला पुन्हा एकदा तत्वज्ञानाकडे जावं लागेल. तत्वज्ञानाच्या अनेक किचकट व्याख्या दिल्या जात असल्या तरी तत्वज्ञानाची साधी सोपी व्याख्या म्हणजे शहाणपणावरचं प्रेम, लव्ह फॉर विस्डम, प्रज्ञाप्रेम, बुद्धिप्रेम असं पण त्याला साध्या भाषेत सांगता येईल. ज्या वेळेला आपण म्हणतो तत्वज्ञानावरचं किंवा शहाणपणावरचं प्रेम, त्यावेळेला हे शहाणपणावरचं प्रेम भारताला काही नवीन नाही. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामधील 37वा श्लोक असं म्हणतो, नहि ज्ञानेन सदृशं पवित्र विद्यते. या जगात ज्ञानासारखं पवित्र दुसरी गोष्ट नाही. ती काय दाखवते बरं नाही का? शहाणपणावरचं प्रेमच दाखवत आहे. त्याच्यानंतर आपल्याच ऋग्वेदातील एक वचन किंवा ऋचा अशी आहे की जे जे उन्नत उदात्त जगभरात आहे, जे जे उन्नत उदात्त विचार आहेत ते चहू बाजूने माझ्यापर्यंत पोहोचू दे. Let all noble thought comes to us from all sides. आम्ही झापडबंद नाहीये, आम्ही बंदिस्त नाहीये. जे जे तुम्ही चांगले चांगले विचार आमच्यापर्यंत आणा ते विचार स्वीकृत करण्याची ताकद आमच्याकडे आहे. पुढे जाऊन मी तो बोलणार जो मुद्दा, पण प्राचीन भारतीय तत्वज्ञानाकडे का जायचं आणि त्यातून का शिकायचं? तर मोहम्मद इक्बालची कविता आहे, तो असं म्हणतो, कुछ बात है की हस्ती मिट्टी नहीं हमारी. सगळ्या मोठमोठ्या संस्कृती सभ्यता नष्ट पावल्या तरी असं काय होतं बरं भारतीय संस्कृतीमध्ये की ती चिरंतन राहील? याची उत्तरं जर आपण तत्वज्ञानातून शोधली तर पुन्हा एकदा पुढील काळातील मानवी सभ्यता सुद्धा तितकीच चिरंतन राहील याची आपल्याला शाश्वती देता येईल. त्यामुळे भारतीय परंपरेतील तत्वज्ञान सो ती जी झापडबंद धारणा नाही की आम्ही काय करतोय, जे जे येईल ते स्वीकारतोय, तोच भारतीय तत्वज्ञानातील एक महत्वाचा धागा आहे असं मला वाटतं. टागोर आणि गांधींमध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला खूप मोठे वाद व्हायचे. आता वाद म्हणजे त्यावेळेला आत्तासारखं ब्लॉक वगैरे करून टाकलं जायचं नाही की आम्ही तुमच्याशी बोलणारच नाही, तुम्ही आमच्या घरी यायचंच नाही. वाद असल्यावरती काय होणार, ते पत्र व्यवहार करायचे. असेच पत्र व्यवहार खूप चालायचे. एकदा बिहारमध्ये एक भयानक असा भूकंप आला आणि त्यानंतर गांधी असं म्हटलं होतं की आपण करत असलेल्या अस्पृश्यतेच्या पापामुळे हा भूकंप आला. टागोर म्हटले वेळ लागला. वैज्ञानिक दृष्टिकोन हा मूलभूत गोष्ट आहे जी तुम्ही विसरताय असं गांधींना म्हटले. थोडंसं पाश्चात्य तत्वज्ञान वाचा, पाश्चात्य विज्ञान वाचा असं त्यांनी पत्रामध्ये गांधींना पाठवलं. गांधींनी त्याला प्रत्युत्तर दिलं की पाश्चात्य तत्वज्ञान किंवा पाश्चात्य विज्ञान याच्याकडे आम्ही बघणार नाही असं नाहीये. आमच्या खिडक्या उघड्या आहेत पण आमची मुळं आमच्या जमिनीमध्ये आम्हाला काय करायचे, घट्ट काढून ठेवायचे. थोडक्यात तो डिबेट पण काय होता की आम्हाला सगळीकडून सगळं घ्यायचंय पण मूळ जे भारतीय परंपरेतील आहे, तत्वज्ञानातील आहे त्याचा विसर पडू द्यायचा नाही. आता पुढे जाताना ज्या वेळेला आपण प्राचीन भारत असं म्हणतो त्यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे ही संकल्पना पण खूप सापेक्ष आहे. खास करून ब्रिटिश इतिहासकाराने प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे जे भारताचे भाग पाडलेले आहेत ते अत्यंत कृत्रिमपणे पाडलेले आहेत. म्हणजे आधुनिकता आणि आधुनिक मूल्य याला ज्याला आपण म्हणतो ती प्राचीन काळात नव्हती का, म्हणून तर आपण प्राचीन भारतीय तत्वज्ञान म्हणतो. सो त्यामुळे या गोष्टी सुद्धा काय आहेत, कप्पेबंदपणे बघता येणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. व्याख्यानाच्या विषयासाठी मर्यादा म्हणून की प्राचीन भारत ही खूप व्यापक संकल्पना न करता आपण वैदिक काळ ते बौद्ध आणि जैन धर्माचा उदय इथपर्यंत त्याला सीमित ठेवणार आहोत. त्यातून काय मिळेल याचा विचार करणार आहोत. पुढचा महत्त्वाचा धागा म्हणजे की प्राचीन भारतीय तत्वज्ञानाकडे काय जायचं. आज सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे, खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे, विज्ञानाने खूप मोठमोठे शोध लावलेले आहेत आणि त्या मानाने प्राचीन भारतामध्ये ते विज्ञान तंत्रज्ञान तर नव्हतंच. मग मी का जायचं तर एअर बाशम नावाचा एक हिस्टोरियन आहे आणि हे पाश्चात्य लोक जे आहेत ना ते सहसा कुणाला स्तुती करत नाही. जेव्हा ते कालिदासाची स्तुती करतात तेव्हा लक्षात घ्यायचं कालिदास खरंच खूप मोठा माणूस आहे. म्हणजे ते सहसा अशी कुणाची जर स्तुती करायला लागले तर समजायचं की खरंच तो खूप मोठा माणूस आहे. कारण त्यांच्यामध्ये ती रेशियल जो प्रिजुडिसेस आपण म्हणतो की माझ्या रेस मध्ये सुपिरियरिटी आहे हे खूप आहे आणि ते दुसऱ्या लोकांना फार कमी वेळा चांगलं लेखतात.
टागोरांना पण ज्या वेळेला ते साहित्याचं नोबेल देतात त्यावेळेला पण ती खूप मोठी गोष्ट काय ठरते, कारण ते ऐकून घेत नाही दुसऱ्या कोणाचं. तर तो एअर वाशम म्हणतो, त्याच्या पुस्तकाचं नावच त्याने दिलंय वंडर दॅट वॉज इंडिया. एक अद्भुत अतुलनीय असा भारत. ज्या वेळेला तो इतिहासकार म्हणतो की वंडर इंडिया असा एक वंडर अद्भुत इतिहास होता, तर तो समजून घ्यायला पाहिजे आपण. दुसरं, इतिहासाची एक सुंदर व्याख्या दिली जाते. इतिहास म्हणजे वर्तमान काळाचा भूतकाळाशी सतत चालणारा संवाद. आणि जर आजच्या काळामध्ये आपण तो संवाद केला नाही तर पुन्हा एकदा त्या भारतीय तत्वज्ञानात असलेलं मूल्यगर्भ अशी व्यवस्था आहे, मूल्यगर्भ अशी जी अनेक मूल्य आहेत त्याच्यापासून आपण वंचित राहू. सध्या पाश्चात्तीकरण म्हणजे आधुनिकीकरण असं समजलं जातं. वेस्टर्नायझेशन आणि मॉडर्नायझेशन हे वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आधुनिकता ही भारतीय मुळांमध्ये आहे हे समजून घेण्यासाठी पण आपल्याला प्राचीन भारतीय तत्वज्ञानाकडे जावं लागतं. आणि अत्यंत पुढची गोष्ट महत्वाची म्हणजे भारतामध्ये परंपरेचं आधुनिकीकरण होतं असं म्हटलं जातं. मॉडर्नायझेशन ऑफ ट्रॅडिशन. भारताने कधीच परंपरेशी असा डायरेक्ट खंड पाडलाय आणि आधुनिकतेकडे गेले असं झालेलं नाही. आपण नेहमीच परंपरेला सोबत घेऊन कसं गेलेलो आहे, आधुनिकीकरणाकडे गेलेलो आहोत. त्यासाठी भारतीय परंपरेतील एक चाकूची गोष्ट सांगितली जाते. एक कर्तबगार असा कारागीर होता जो म्हटला, हा माझा जो सुरा आहे ना तो मी माझ्या बऱ्याच पिढ्यांपासून वापरतो. आमचा हा पिढ्यानपिढ्या संक्रमित झालेला आणि पुढे ट्रान्सफर झालेला चाकू आहे. मग त्याला समोरचा व्यक्ती म्हटलं, हे पाता किती बदललं नाहीस का? हे बदललं म्हटलं, 2-3 वेळा बदललं. ते म्हटलं, हे लाकडाचा भाग बदललायस का? हा, तो पण बराच वेळा बदलला. मग कसं काय बरं तो चाकू तसाच? तो म्हणतो नाही, तो पिढ्यानपिढ्या तसाच गेला. भारतीय संस्कृती पण तशीच आहे. परंपरेला मुळापासून असं सोडून न देता नवता स्वीकारणारी, आधुनिकता स्वीकारणारी. त्यामुळे ज्या वेळेला आपण आधुनिक मूल्य किंवा संविधानाला अपेक्षित असलेली नैतिकता त्यावेळेला पण परंपरेचा आधार घेता येतो. म्हणजे याचं उदाहरण सांगायचं झालं तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाचा प्रस्ताव केला होता. त्यावेळेला त्यांनी दाखवून दिलं की पराशर संहितेमध्ये विधवा विवाहाचा उल्लेख आहे. परिवर्तनासाठी परंपरेतच कशी मूल्य असतात आणि त्यातून परिवर्तन कसं घडून येतं याचं एक क्लासिकल उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहता येतं. सो त्या दृष्टीने आज आपण काही प्रश्न भारतीय किंवा एकूणच जगासमोर असलेल्या मानवासमोरचे आहेत हे करताना खूप जास्त प्रश्न घेऊन बघण्यापेक्षा काही मूलभूत प्रश्नांवरती आपण बोलणार. पहिला प्रश्न मला असं वाटतो सध्याच्या काळामध्ये माणसासमोर असलेला तो आहे मीपणाची धारणा, माझ्याविषयीचा दृष्टिकोन. आता हे पण समजून घेणं गरजेचं आहे की माझ्याविषयीपणाचा असलेला दृष्टिकोन, माझ्याविषयी असलेलं मत याचा काय संबंध आहे बरं एकूण जगाच्या प्रश्नांशी. तर कोणत्याही तत्वज्ञानामध्ये आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये सुद्धा लक्षात घ्या की माणसाच्या स्वतःमूल्यावरती भाष्य केलेलं आहे. स्वतःमूल्य किंवा त्याला आंतरिक मूल्य असं म्हटलं जातं. आंतरिक मूल्य म्हणजे काय? मी माणूस असल्यामुळे माझं स्वतःचं एक मूल्य, व्हॅल्यू आहे, ती दुसऱ्या कुठल्याही बाह्य गोष्टीवर ठरत नाही. मी आयुष्यात किती यशस्वी आहे, मी आयुष्यात किती अपयशस्वी आहे, माझ्याकडे कोणती गाडी आहे, मी काय अचीव केलेलं आहे, या कोणत्याही गोष्टींवरती किंवा दुसऱ्या कुणाच्या म्हणण्यावरती माझं स्वतःचं मूल्य ठरत नाही. याला म्हटलं जातं स्वतःमूल्य. दुसऱ्याचे माझ्याविषयी काय विचार आहेत त्याच्यावरून ते मूल्य ठरत नाही. हे स्वतःमूल्य जाणणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे आपलं स्वतःचं मूल्य जाणण्याआधी आपण स्वतःला जाणलं पाहिजे, तर ते मूल्य निर्माण होईल. त्याला स्वतःला जाणा असं तत्वज्ञानामध्ये सॉक्रेटिसनी सांगण्याच्या आधीच भारतीय परंपरेमध्ये कोऽहम असं सांगितलेलं आहे किंवा विचारलेलं आहे. कोऽहम, मी कोण. किंवा पतंजली योगसूत्रामध्ये स्वाध्याय नावाचा प्रकार आहे. स्व अध्याय, स्वतःनी स्वतःचा केलेला अभ्यास. हे का गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये? तर प्रयोजन, आयुष्याचं प्रयोजन समजण्यासाठी. आणि दुसरं, सध्याचा मुख्य प्रश्नच आपला हे निर्माण झालाय, आपल्या स्वतःविषयीचं आकलन, स्वतःविषयीचं मत ते दोन टोकाचं झालेलं आहे. त्यातलं पहिलं टोक आहे माझं आयुष्य म्हणजे एक संघर्ष आहे, माझ्या आयुष्यामध्ये माझं स्वतःचे काही मूल्यच नाहीये, स्वतःविषयी अपराधीपणाची, न्यूनगंडाची भावना, मी काहीतरी कमी आहे अशी सतत माझ्या मनात येणारी, निर्माण होणारी भावना.
तुम्ही मार्केटमधलं एखादं प्रोडक्ट नाही घेतले तर बाजारपेठ सांगते की तुम्ही कुठेतरी कमी पडताय. म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनचं साबण जर मी वापरलं नाही तर मुलांना मी चांगल्या प्रकारे ठेवत नाहीये, त्यांची काळजी घेत नाहीये, असा त्याचा अर्थ होतो. त्यांना कॉन्व्हेंटच्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकलं नाही तर मी एक अपराधी पालक आहे असं सतत भावना माझ्या मनात निर्माण होते. टीव्हीवर मला सत्तूर मामा दिसते आणि मग माझी शेतात राहणारी आई मला कुठेतरी कमी वाटायला लागते. या सगळ्या गोष्टी माझ्यावरती आणि मोटिवेशनचा महापूर आलेला आहे. सगळीकडे कसं तुम्ही जिंकलंच पाहिजे, तुम्ही थांबलं नाही पाहिजे, अशा दृष्टीने आपल्यावरती बिंबवलं जाते. त्यावेळेला मीपणाची धारणा समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेला भारतीय परंपरा म्हणते अहम स्वयमेव पर्याप्तः. अहम स्वयमेव पर्याप्तः. जर आयुष्यातले मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम तुम्हाला दूर करायचे एकच ओळ लिहून घेतली पाहिजे, अहम स्वयमेव पर्याप्तः. मी स्वतःहून माझ्यात पूर्णत्व असलेली व्यक्ती आहे. तुम्ही ते नाकारा, तुम्ही ते स्वीकारा, त्याने काहीही फरक पडत नाही. मी स्वतःहून पूर्णत्व आहे. नंतर काहीतरी यशस्वी झाल्यानंतर, मी एखादी कार घेतल्यानंतर, मी एखादा बंगला घेतल्यानंतर पूर्णत्व येणार आहे असं मला जे वाटतं. बऱ्याचदा वस्तूसोबत व्यक्ती सुद्धा आली तर आयुष्य माझं परिपूर्ण होईल असं मला वाटतं. ते पण काही करत नाही. मी स्वतःहून पूर्ण आहे हे भारतीय परंपरा सांगते. आता हे सांगणं का गरजेचं आहे किंवा हे ऐकणं का गरजेचं आहे, तर जसं मी सांगितलं की बाजारपेठ कृत्रिम गरजा निर्माण करते आणि तुमच्या आयुष्याचं मूल्य त्या गरजांची तुम्ही पूर्तता करताय का याच्यावर ठरतं. नातेवाईकांच्या सोबत कार्यक्रमाला गेल्यानंतर मी फक्त कार घेऊन आलो नाही म्हणून माझी गरज नसताना पण मी कार घेतली. असे बरेच प्रकार होतात. मोबाईलचा ब्रँड माझं मूल्य ठरवायला लागलेलं आहे, माझ्या कपड्यांचं ब्रँड माझं मूल्य ठरवायला लागले. अशा वेळेला सांगायला पाहिजे की या सगळ्या बाह्य गोष्टींशिवाय माझं माणूस म्हणून काहीतरी मूल्य आहे. एक इंटरेस्टिंग असे एक व्हिडिओ एकदा नेटवरती आला होता, त्याच्यावरून पण आपल्याला समजतं. त्यात त्याने असं दाखवलं की एक माणूस जो स्वतःच्या काळेपणाविषयी सतत न्यूनगंड बाळगतो. आता भारत म्हटलं की काळेपणाविषयीचं आपण काय करतो लोकांसोबत आलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच वेळेला भारतीय तत्वज्ञान सांगतो की आमचा देवच काळा आहे. कृष्ण नावातच काळ. आता नुकतीच वारी झाली, आमचा विठ्ठल पूर्णपणे काळा आहे. आणि त्यावेळेला इथं इंडस्ट्री कोणती रुजते? फेअर अँड हँडसम, फेअर अँड लव्हली. काही वर्षांपूर्वी एक साबण पूर्ण शरीराला चालायचं. आता वेगवेगळ्या भागांना वेगवेगळा साबण लागतो क्रीमला. त्याने मला कोणतं पूर्णत्व येणार आहे याचा आपण काही विचार करत नाही. पण मग गो विथ फ्लो, प्रवाहासोबत जाणं. तर तो असाच माणूस असतो जो स्वतःविषयी खूप न्यूनगंड बाळगत असतो. त्याला असं वाटत असतं माझ्या असण्याविषयी बाकीचे पण काय करतायत तशाच प्रकारचा ग्रह बाळगतायत. एकदा तो रेल्वेने जात असतो आणि त्या रेल्वेमध्ये एक दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचा पाकिट चोरलं जातं. आरोप याच्यावरती केला जातो, चोर म्हणून त्याला हिणवलं जातं. दिवसभर त्याच्या मनामध्ये चोर 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 ही गोष्ट फिरत राहते. त्याला असं वाटायला लागतं की मी खरंच काय चोरी केलेली आहे. आरशामध्ये स्वतःला सतत बघत असतो. त्या चोराच्या अपराधीपणाचा शिक्का तो स्वतःवर बसवून घेतो. दुसऱ्या दिवशी तो ठरवतो असाच प्रयोग दुसऱ्यावर करायचा. आता पाकिट तो मारतो, आरोप दुसऱ्यावरती होतो आणि परत एकदा ज्यावर आरोप होतो त्यावर त्याला काय म्हटलं जातं? पुन्हा चोर म्हटलं जातं. तो त्या माणसाला विचारतो वाईट वाटलं असेल ना की हा माणूस चोर म्हटला तुला? ती व्यक्ती उत्तर दे तो माणूस मला 2 मिनिटापासून ओळखतो, मी स्वतःला 20-22 वर्षांपासून ओळखतोय. दुसरा मला चोर ठरवण्याचं पात्रता नाही किंवा ती वेळ आलेली नाही. मी कोण आहे, माझ्या आयुष्याचं यशाचं परिमाण काय आहे हे दुसऱ्या व्यक्तीने ठरवू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर पहिल्यांदा स्वतःला सांगावं लागेल अहम स्वयमेव पर्याप्तः. पुढे जाऊन स्वामी विवेकानंद म्हणतात की शिक्षणाचं उद्दिष्ट काय असायला पाहिजे? शिक्षणाचं उद्दिष्ट असायला पाहिजे माणसामध्ये मुळात असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण. आपण शिकवतो किंवा आपण काहीतरी शिक्षा देतो याचा अर्थ असा नाही की माणूस अपूर्ण आहे त्याला आपण पूर्ण करतो. माणूस मुळातून पूर्ण आहे, त्यातील त्या पूर्णत्वाला अभिव्यक्त करणं, एक्सप्रेस करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. अहम स्वयमेव पर्याप्तः या सगळ्या याच्यामध्ये मला महत्वाचं वाटतो की मीपणाविषयीची न्यूनगंडाची जी भावना निर्माण झालेली आहे ती कुठे ना कुठेतरी कमी करावी लागेल. म्हणूनच भारतीय परंपरा उत्तर देते को अहमला, अहम ब्रह्मास्मी, माझ्यातच तो ब्रह्म आहे. यापेक्षा काय रिलेट उत्तर पाहिजे?
पण या अहम किंवा मीपणाविषयी दुसरं टोक पण आपण गाठले. म्हणजे जसं न्यूनगंड वाटतो तसं काही लोकांना मी, माझे, माझं याच्या पलीकडचं काही दिसत नाही. बिंदा करंदीकर म्हणतात मीची जी वेलंटी आहे ना ती उलटी झाली की जो फास बसतो तो त्या मी मध्ये. मीला, मी वरती जी वेलंटी आहे ती खाली करायची आणि जो फास आहे तो आपण स्वतःमध्ये बसवून घेतलेला आहे. श्रीकृष्णाची मूर्ती आपण सर्वांनी पाहिली, बरोबर? काय असतं श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, मस्तकावरती? श्रीकृष्णाच्या मस्तकावरती काय असतं? मोरपीस. ज्या वेळेला तत्वज्ञानात्मक दृष्ट्या किंवा आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही त्या मोरपिसाकडे बघतो त्यावेळेला मला प्रश्न पडतो की त्या मोरपिसाला तो दर्जा किंवा ते स्थान का मिळालं? त्याचं साधं उत्तर आहे मोरपीस तरल आणि हलका आहे. ज्याला सरळ आणि तरल होता आलं त्याला साक्षात परमात्मा सुद्धा आपल्या मस्तकावर ग्रहण करतो. आता काही दिवसांनी गणपती येणार आहेत. गणपती मंडळाचे कार्यकर्ते बघा, सरळ आणि तरलच्या अगदी उलट जडत बसलेले. आमचं गणपती मंडळ कसं मोठं, आणि हे गणपती मंडळ फक्त मर्यादित नाही बरं का. आमच्या घरचा गणपती, आमच्या खानदानातला गणपती आणि त्या गणपतीचं कसं महत्व आहे हे पण सांगणारा असा अहमभाव असलेला, अहंकार असलेला माणूस परमात्म्याजवळ कसा पोहोचणार बरं? सो भारतीय परंपरा त्या मोरपिसातून सांगतेय जर तुम्हाला परमात्म्याच्या जवळ जायचंय, जर तुम्हाला खरं आध्यात्मिक व्हायचंय तर पहिली गोष्ट सोडा ते आहे तुमचा अहंकार. मोक्ष या संकल्पनेचा अत्यंत चुकीचा अर्थ पुन्हा एकदा पाश्चात्य तत्वज्ञानाने घेतला. आता ते त्यांच्या दृष्टीने बघत होते, आपल्याला तरी कुठे कळलं होतं. जेव्हा ते चुकीचं सांगतायत तेव्हा आपण बरोबर सांगणं अपेक्षित होतं. मोक्ष प्राप्त करणं, कैवल्य प्राप्त करणं, ज्याला वेगवेगळ्या संकल्पना आहे. जैनांमध्ये त्याला वेगळं नाव आहे कैवल्य प्राप्त करणं, बुद्धिझम मध्ये वेगळं नाव आहे, हिंदुइझम मध्ये मोक्ष. मोक्षाचा साधा सरळ आहे, ज्याचा अहंभाव पळून पडला त्याला मोक्ष मिळाला. मोक्ष म्हणजे या आयुष्यातून बाहेर पडणं असं नाही. म्हणूनच गीतेमध्ये कर्मयोग सांगितलं. कर्मयोग का सांगितलं की तुम्ही काहीतरी निष्क्रियता अपेक्षित नाही. काय अपेक्षित आहे तर तुम्ही सक्रियपणे काहीतरी करणं अपेक्षित आहे आणि ते करताना तुमचा अहंभाव कळला पाहिजे. एक साधक गौतम बुद्धाकडे गेला आणि त्याला म्हटलं मला आनंद हवाय. बुद्ध उत्तरला या शब्दातील, या वाक्यातील मला आणि हवाय शब्द काढ, जो उरतो तो आनंद. मला आनंद हवाय, मला काढून टाक, आणि हवाय काढून टाक, जो उरतो तो आनंद. कारण भारतीय परंपरेमध्ये आनंद हे कोणतेतरी गंतव्य स्थान, डेस्टिनेशन नाहीये की जिथपर्यंत पोहोचले की तुम्हाला आनंद मिळतो. आता सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मला असं वाटतं हे मला मिळालं ना, हे पद मिळालं, हा पैसा मिळाला की मला आनंद मिळणार आहे. लक्षात घ्या, जे मिळतं ते सुख किंवा दुःख असेल. आनंद ही आपल्या अंतरात्म्याची स्थिती आहे. बुद्ध म्हणतो हवाय काढला, इच्छा गेल्या की जो मिळतो तो आनंद. मग मला असं वाटलं ही गाडी घेतली की मला आनंद मिळेल, पण शेजाऱ्याकडे आलेली आणखी नवीन गाडी बघितली की माझा तो आनंद ओळख पडतो. लक्षात घ्या, सुखाला पर्यायी शब्द आहे दुःख. आनंदाला मराठीमध्ये कोणताही पर्यायी शब्द नाही. आनंद ही अवस्था आहे जी फक्त म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर कबीरांचं देता येतं. कबीर एकदा रस्त्याने चालले होते आणि त्यांना एका कुत्र्याने त्यांचा पायाचा चामडा कापला, रक्त वाहू लागलं. एक कुत्रा, तरी पण कबीर काय करायला लागले, चालायला लागले. कुत्र्याला इगोवरती आलं. जसं माणसामध्ये अहंभाव भरलाय तसं प्राण्यांमध्ये पण आपण ट्रान्सफर केलेलंच आहे. कुत्र्याला वाटलं हा कुठून माणूस आला की जो दगडावर मारत नाही मला फक्त, त्याने दुसऱ्या पायाचा पण चावा घ्यायचा. तरीही कबीर चालत आहे. नंतर एक बाजूचा माणूस होता, म्हणता कबीर जी आपको कुत्ते ने काटा है, आपके चमड़े से खून बह रहा है. कबीर म्हणता कुत्ता जाने और चमडा जाने. या बाह्य गोष्टींनी मी प्रभावित होणार नाहीये. बाह्य गोष्टी मला नियंत्रित करणार नाहीत. आनंद ही माझी आंतरिक स्थिती आहे. म्हणून महाराष्ट्रातील तुकडोजी महाराज म्हणतात राजासे जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवर पडावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. झोपडीत सुद्धा तुकडोजी महाराज ती अवस्था का काढू शकतात? कारण आनंद हा 1 BHK 2 BHK किंवा बंगल्यावरती ठरत नाही.
ती अवस्था आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. सो मीपणाविषयीची धारणा ही या दोन टोक्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी मध्यम मार्गाने गाठली पाहिजे. हा आजच्या काळातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांवरचा एक महत्त्वाचं उत्तर असेल. जसं मी कोणीच नाही असं मला वाटतं आणि मी खूप काहीतरी आहे असं वाटतं, त्यातला मध्यम मार्ग आता सध्याच्या काळासाठी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा दुसरा प्रश्न आपण बोलतो, तो दुसऱ्या प्रश्नांकडे जातो, त्यावेळेला मला काही दाखले द्यावेसे वाटतं. दक्षिण कोरिया, तो किम जॉंग उन मला नाही, तो नॉर्थ कोरिया. दक्षिण कोरिया, कारण त्याच्याबद्दल काही बोलण्याचं हेच नाही आहे, तिथं परत तत्वज्ञान वगैरे काही प्रकारच नाही. तर त्या दक्षिण कोरियामध्ये गेल्या 10 ते 12 वर्षापासून एक स्पर्धा भरते. आता जिथे आपल्याला जो जीता वही सिकंदर असंच वाटायला लागले, त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला काहीच न करता बसायचं असतं. काहीच न करता म्हणजे काय, मोबाईल हातात घेऊन बसायचं नाही, काहीच नाही करता बसायचं, निवांत बसायचं आणि सगळ्यात जास्त वेळ जो शांत निवांत बसेल तो त्या स्पर्धेचा विजेता. पुढे जाण्याच्या आधी असं आठवून बघा बरं, आपण कधीच काही केलं नाही असा एक नजीकच्या काळातला क्षण. आपण म्हणतो की बराच काळ घालवला ना निवांतपणे, पण तो निवांतपणा मोबाईल सोबत येतो. काहीच न करता बसलोय असे 5 मिनिटं आठवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला झोप येत नाही, सक्रिय असा जागृत अवस्थेमध्ये मी काहीच न करता बसलो. का बरं हे जाणून घेणं गरजेचं आहे? तर ज्यावेळेला आपण तत्वज्ञानाची चर्चा करतोय त्याच वेळेला आजच्या काळाला तत्वज्ञान नो इझमचा काळ म्हणतो. इझम म्हणजे तत्वज्ञान किंवा विचार. नो इझमचा काळ म्हणजे काय? असा काळ की ज्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं तत्वज्ञान किंवा विचार जन्माला येत नाही. आता आपण प्रश्न विचार करतोय प्राचीन भारतीय तत्वज्ञान आज कसं वापरायचं, त्याच वेळेला आजच्या काळात म्हटलं जातंय कोणत्याच प्रकारचं तत्वज्ञान किंवा विचार निर्माण न करणारा काळ आहे. का बरं असं होतंय? तर याचं पहिलं कारण तर तेच आहे, तत्वज्ञान निर्माण व्हायला जी बौद्धिक उसंत लागते, जो आपला मेंदू शांत लागतो, मेंदूला आराम लागतो, तोच आपल्याला मिळत नाहीये. कुठं ना कुठं काही ना काहीतरी आढळतंय. टीव्ही वरच्या बातम्या ज्या मला मी युद्धावरती असल्याचं भास निर्माण करून देतात. म्हणजे अजून सुद्धा मी तिथे बॉर्डरवरती पाकिस्तानच्या याला ऑपरेशन सिंधूमध्ये मारतोय असं मला वाटतं आज पण टीव्ही बघितल्यानंतर. सो निवांतपणा हाच नाहीये, बौद्धिक उसंत ही संकल्पनाच नाहीशी झालेली आहे. भारतीय परंपरेमध्ये जिथे जिथे तत्वज्ञानाचा जन्म झालाय तिथं तो निवांतपणा होता हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण सर्रासपणे सरस्वती ही विद्येची देवता मानतो, पण विचार करत नाही की का बरं सरस्वतीला विद्येच्या देवतेचा स्टेटस दिला असेल, दर्जा दिला असेल. कारण जे वेद मला रचता आले, ज्या वेदाची रचताना मला स्फूर्ती मिळाली, सर्जनशीलता मिळाली, ती मी सरस्वतीच्या काठावर रचलेली. आज आहे का असा काळ की जिथे शांतपणे बसून मी हे करू शकतो, नवीन वेद निर्माण करू शकतो. भारतीय परंपरेमध्ये ही गोष्ट तत्वज्ञान निर्माण करण्याची, वाद निर्माण करण्याची संस्थात्मक स्तरावरती केलेली आहे. संस्थात्मक स्तरावरती म्हणजे काय? एक प्रकारचं एक मेकॅनिझम डेव्हलप केलेलं आहे की जेणेकरून तत्वज्ञान निर्माण होईल. भारतीय परंपरेत म्हटलं जातं वादे वादे जायते तत्वबोधः, वादावादातून तत्वज्ञान निर्माण होणार आहे. हा वाद म्हणजे आजच्या काळात आपण जी भांडणं म्हणतो तो वाद नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वादाचे किंवा संभाषणाचे, संभाषणाचे 3 प्रकार सांगितले भारतीय परंपरेमध्ये तत्वज्ञानात. तो आहे वाद, जल्प आणि वितंड. त्यातील वाद ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. वाद म्हणजे काय? तर 2 परस्पर विरोधी विचार असलेल्या व्यक्तींनी एकत्र यायचं आणि त्याच्यावरती चर्चा करायची. चर्चा करणं अपेक्षित आहे, भांडण नाही. वादामध्ये चर्चा अपेक्षित आहे. आणि तो वादाचं स्वरूप कसं असायचं तर त्याला म्हटलं जायचं खंडन मंडन परंपरा. खंडन मंडन म्हणजे काय? माझा आधीचा जो प्रतिस्पर्धी आहे, ज्यांनी मत मांडलेलं आहे, त्या प्रतिस्पर्ध्याचं मत आधी मी फोडून काढेन. ही खूप आवड गोष्ट आहे. मग आपण भांडतो, कारण तात्विक मुद्द्यांच्या आधारे दुसऱ्यांना हरवणं हे अवघड आहे. ते जेव्हा अवघड होतं तेव्हा माणूस कशावरती उतरतो? भांडणावरती उतरतो. सो वादामध्ये काय अपेक्षित आहे? तुम्ही आधी दुसऱ्यांचं म्हणणं खंडन करणं. आम्ही आता सध्या
तसं बघत नाही. आम्ही बघतो की कोणत्या पक्षाच्या माणसाने बोललोय, मग माझ्या चष्म्यातून तो जर बरोबर असेल तर मग मला समर्थन करावं लागतं. मग कधी कधी माझी एवढी दमछाक होते त्याच्यात, कारण पक्षाची बांधिलकी. भारतीय परंपरा म्हणते तुम्हाला जर ते खंडन करता आलं नाही तर त्या व्यक्तीचं फॉलोअरशिप किंवा अनुयायी होणं तुम्ही अपेक्षित असतं. पुन्हा एकदा गौतम बुद्धांची कथा एक. गौतम बुद्धांचं वर्चस्व वाढत होतं आणि लक्षात त्यावेळेला प्रतिस्पर्धी कोण असणार आहे तर जैन होते, ज्यांना नील ग्रंथी असं त्यावेळेला नाव होतं. आता आपण दिगंबर असं त्यांना म्हणतो. ते जैन तत्वज्ञान पण आता लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. जैनांनीच असं काल टीव्ही बघून लक्षात आलं ते कबूतर खाण्याचा जो वाद चाललेला आहे त्याच्यावर. पुन्हा आपण त्याच्यावरती येऊ. पण जैनांच्या आणि बुद्धिझम मध्ये काय होतं समजते, कारण ज्याला तो वरचढ ठरेल त्याला राजाश्रय मिळणार आहे, त्याला जास्त निधी मिळणार आहे. एका घरामध्ये एक कथा दाखवली आहे, त्याच्यामध्ये जी सून आहे ती बुद्धाची अनुयायी आहे आणि जो सासरा आहे तो नीलग्रंथी आहे, अर्थात दिगंबर जैनांचा तो उपासक आहे. आता विचार करा बरं, आजच्या काळामध्ये सासऱ्याला जमेल का सून वेगळ्या पक्षाची? म्हणजे सासरा आहे भाजपचा आणि सून म्हणते राष्ट्रवादी पुन्हा, तर ते लग्न पण होणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण आपण लग्न पण राजकीय पक्ष बघूनच करायला लागलो. तर अशा वेळेला ते दोघं म्हटले की असं कसं जमणार आपलं, त्यांच्यात पण तो वाद निर्माण झाला. त्या सासऱ्याने आणि सुनेने असा तोडगा काढला की ज्या वेळेला तुझ्या धर्मातील माणसे भिक्षा मागायला येतील त्यावेळेला तू दे, माझ्या धर्मातील येतील त्यावेळेला मी देतो. असंच एकदा बुद्ध त्यांच्या घरी भिक्षा मागायला आला. त्या सासऱ्याने काय केलं, तो गेला नाही बुद्धासमोर आणि बुद्धाने त्याचं वचन किंवा बुद्धाने त्याचं म्हणणं मांडायला सुरुवात केली. काही वेळानंतर त्याला ते म्हणणं पटलं आणि तो बुद्धाचा अनुयायी झाला. ज्यावेळेला वाद आपण म्हणतो त्यावेळेला त्या वादातून जर तुम्हाला दुसऱ्यांचं म्हणणं पटलं तर ते आत्मसात करणं किंवा ते मान्य करणं हा प्रकार असतो. आपण मान्य नाही करत, आपण डायरेक्ट आता ब्लॉकची सिस्टीम आली. फेसबुकला ब्लॉक करा, व्हॉट्सअपला ब्लॉक करा, प्रकरण संपलं. हे साधा सोपा उपाय आहे त्याच्यावर. खंडनमध्ये पहिल्यांदा तुम्ही खंडन केल्यानंतर तुमचं म्हणणं मांडायचं बंडल. हे जेव्हा होत नाही तेव्हा दोन प्रकार निर्माण होतात, जल्प आणि वितंड. काही लोक फक्त त्या वादसभेमध्ये स्पर्धा जिंकण्यासाठी यायचे, त्यांना काही घेणं देणं नसायचं. कारण वादामध्ये अपेक्षित काय आहे की वादे जे आहेत ते तत्वबोध, या सगळ्या विचारांतून, या सगळ्या विचाराच्या देवाणघेवाणीतून एक तत्वज्ञान निर्माण व्हावं, विचार निर्माण व्हावं. तर तुम्ही जिंकताय मी हरतोय असा त्याच्यामध्ये घेणं देणं नव्हतं. जल्पमध्ये मात्र लोकांना काय अपेक्षित होतं की मी त्या वादामध्ये जिंकणं अपेक्षित आहे. वितंड तर त्याच्या वरचा प्रकार आहे. वितंडामध्ये समोरच्याचं म्हणणं न बोलता मी माझंच म्हणणं मांडतो. आपल्या राजकीय पक्षांची जी लोक चॅनलवरती डिबेटवरती येतात ते जे करतात ते वितंडाचं पण आणखी आपण म्हणू रिग्रेसिव्ह प्रतिगामी असं स्वरूप आहे. कारण ते ऐकतच नाही, म्हणजे ऍटलिस्ट त्या वितंडामध्ये ऐकणं तरी अपेक्षित होतं. राजकारणी असू द्या किंवा आपण सामान्य माणूस, ते वितंडाच्या पुढचं टोक समाज माध्यमांवरती करते. सोशल मीडिया त्याला म्हटलं जातं ट्रोलिंग. वाद मागे राहिला, जल्प मागे राहिला, वितंड मागे राहिलं. आता जे होतंय ते आहे ट्रोलिंग. दुसऱ्यांचा विचार फोडून न काढता दुसऱ्यांना कसं कमी लेखेन, दुसऱ्यांवरती कशी टीका करेल आणि ती टीका सुद्धा त्यांच्यावरती वैयक्तिक टिप्पणी करणारी असेल याच्याकडे आपण घेऊ. एक सुंदर पुस्तक आहे अरविंद जगताप यांचं सेल्फी नावाचं. अरविंद जगताप कदाचित तुम्ही ऐकले असतील, त्या अवयोध्येमध्ये त्यांची पत्र वाचली जायची. त्या सेल्फी पुस्तकामध्ये अरविंद जगताप म्हणतात पूर्वीच्या काळी भारतातील शौचालय खूप मोठ्या प्रमाणात भरलेली असायची, वेगवेगळ्या गोष्टी लिहून. म्हणजे मला तर भारतातील इतकी कल्पक लोक आहेत तरी बेरोजगारी कशी असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे त्या टॉयलेट आणि सार्वजनिक स्थळावरती लिहिणे इतकी केवढ्या कमी वेळात जर तुमच्याकडे कल्पकता असेल तर तुम्ही खरंच खूप महान व्यक्ती आहेत ना. म्हणजे पुण्यामध्ये आता सध्या एक प्रसंग झाला, त्याच्यामध्ये मी एका रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जेवायला गेलो. बाहेर आल्यानंतर बघितलं तर गाडी पूर्ण पाण्याने भरलेली होती. तो माणूस म्हटलं मी पुसून देतो. नंतर आजूबाजूला बघितलं तर बाकी सगळ्या गाड्या सुट्या टाक, रस्ता सुट्या टाक, फक्त माझी गाडीच भिजली. त्या माणसाने
काय केलं होतं, स्वतःच भिजवली होती आणि नंतर पुसायला स्वतःच उभा होता. सो अशी इतकी विद्वत्तापूर्ण माणसं भारतामध्ये आहेत. ते ट्रोलिंगच्या स्वरूपात आपल्या समोर येतं. सो अरविंद जगताप काय म्हटले की आधी आमच्या सार्वजनिक स्वच्छतागृह मागवली जायची, ते म्हणतात आता नाही येत. आणि स्वच्छ भारतचा परिणाम नाही बरं, तो परिणाम आहे की मला आता नवीन भिंती मिळाल्यात, समाज माध्यमांच्या वॉल्स, भिंती ज्या मी खराब करतोय, जे वाटेल ते बरळतोय, जे वाटेल ते टाकतोय. सोशल मीडियावरची ही ट्रोल धाड भारतीय परंपरेमध्ये अपेक्षित नाही. समर्थ रामदासांनी सांगितले अभ्यास होणी प्रगटावे, ते तर खूपच मागे गेले. अभ्यास करून काहीतरी बोललं पाहिजे हा विचारच नाहीसा झालेला आहे. मी सगळ्यांवरती माझं मत व्यक्त करतो, सगळ्याच बाबतीत करतो. सो तो विचार अभ्यासपूर्ण असायला पाहिजे, यासाठी पुन्हा एकदा मला भारतीय परंपरेकडे जावं लागेल. आता त्या मीपणाची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की मला माझंच खरं वाटायला लागले. आणि त्यावेळेला मी जैनांचा अनेकांतवाद विसरून चाललो. जैनांच्या अनेकांतवादाचं म्हणणं होतं की एकाच गोष्टीला वेगवेगळ्या किनार असू शकतात, आयाम असू शकतात, ते समजून घेतले पाहिजे. त्यांची स्यादवाद नावाची एक डॉक्ट्रिन आहे, विचारधारा आहे, स्यादवाद, ज्याला डॉक्ट्रिन ऑफ मेबी असं म्हणतात. हे असं असू शकतं, पण मी असं असू शकतं असं बोलतच नाही, हे असंच आहे असा अट्टहास निर्माण झालेला आहे, तो प्रॉब्लेमॅटिक आहे. आज आपण रामाच्या मंदिरात आहात. रामाचं एक उदाहरण भारतीय परंपरेमधील आहे, ज्या समजून घेणं खूपच गरजेचं झालं. रावण आपली अंतिम घटिका मोजत होता आणि त्यावेळेला रामाने लक्ष्मणाला सांगितलं की रावणाकडे जाऊन त्याचा बौद्धिक सल्ला घे, त्याच्याशी विचार विनिमय कर. लक्ष्मणाला ते काही पटलं नाही. तो म्हणतो की हे कशा प्रकार, आता तर भांडत होतो आपण. लक्षात घ्या, रावणामध्ये बौद्धिक पोषण जो म्हटलं जातं, बौद्धिक IQ ज्याला सध्याच्या काळात म्हटलं जातं, तो निश्चितपणे होता. काय कमी होतं, ती होती भावनिक बुद्धिमत्ता किंवा सामाजिक बुद्धिमत्ता. तर त्याच्याकडून जे चांगलं आहे ते घेणं, मग तो माझा प्रतिस्पर्धी असेल तरी, ही भारतीय परंपरा आहे. वैर संपलं, ज्या वेळेला आपल्या त्या साध्याची पूर्ती झाली, वैर संपलेला आहे, आता त्या प्रतिस्पर्ध्याकडून पण मला काय घेता येईल याचा विचार महत्वाचा झालेला आहे. रामाला जो आपण दर्जा दिलेला आहे तो याच्यामुळेच आहे. राम आता सध्याच्या मागे मला काय प्रतिकात्मक वाटतो, तो ह्याच गोष्टीसाठी की जे जे चांगलं आहे ते वेचलं पाहिजे. ते करताना आपण आपली झापड बंद नाही करता आली पाहिजे, तरच या नो इझमच्या काळातून आपण बाहेर पडू शकतो. हा झापड बंदपणा प्रॉब्लेमॅटिक करतोय प्रॉब्लेम. आणि सध्या काय होतंय की ज्या गोष्टींना तुम्ही लाईक करता, ज्या गोष्टींना आपण फॉलो करतो, तीच गोष्ट अल्गोरिदमच्या स्वरूपात मला पुन्हा 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 माझ्या समोर येते आणि मला वाटायला लागतं की तेच कसं बरोबर आहे. यावरती मात करण्यासाठी पुन्हा एकदा ती व्यापक दृष्टी विकसित करावी लागेल, जी आपल्याला पुन्हा वादाकडे घेऊन जाईल. वादे वादे जायते तत्वबोधा. सो आता असं आपण म्हणू शकतो, जर ती गोष्ट आपण आणली तर भारत जगाचं जे वैचारिक दोरीणत्व आहे ते स्वीकारू शकतो. पण आपण ते करायला स्वीकारायला तयार नाही. पण ह्या सगळ्या वादाची किंवा याची सुरुवात कुठून होतो, लक्षात घ्या. जेव्हा वाद आपण म्हणतो खंडन, त्यावेळेला तिथे जे उपस्थित लोक होते त्यांना प्रश्नीन असं म्हटलं जायचं, कारण ते नंतर प्रश्न विचारू शकत होते. वादाचं स्वरूप असं होतं की त्यावेळेला तो श्रोतेगण सुद्धा एक प्रश्न चिन्ह घेऊन असायचा. त्यांच्या प्रश्नांचं पण समाधान केलं जाणं अपेक्षित होतं. मग अशा प्रकारची व्यवस्था पुन्हा स्थापित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर त्याची सुरुवात पहिल्यांदा ऐकण्यापासून सुरुवात करावी लागेल. मला या श्रावण व्याख्यानमालेची जी टॅगलाईन आहे ती खूप आवडली. किती लोकांनी ती नोटीस केली आहे माहिती नाही, पण काय आहे माहिती, ऐकल्याने कळेना हे ठाऊक आहे जरा. म्हणून मूळ प्रयत्न श्रवण आधी ऐकलं पाहिजे ना. ती
ऐकण्याची प्रवृत्ती, उपजत प्रवृत्ती कुठेतरी कमी होती. तुम्ही म्हणत की आम्ही ऐकतो ना व्हिडिओ, आम्ही सतत ऐकत असतो व्हिडिओ. पण पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे भारतीय परंपरेमध्ये श्रवणानंतर स्वतःचं चिंतन त्यावरती अपेक्षित आहे. श्रवण, चिंतन आणि त्याच्यानंतर ध्यान, जेणेकरून ते माझ्यामध्ये झिरपेल आणि माझ्या अस्तित्वाचा, माझ्या एकूणच व्यक्तिमत्वाचा ते भाग होईल. श्रवण, चिंतन आणि त्यानंतर त्यावर होणारं ध्यान. हे सध्याच्या मुलांनी पण समजून घेणं गरजेचं आहे. शाळेतल्या आम्ही कुठेतरी श्रवणापर्यंत थांबतो, युट्यूबवरची लेक्चर बघतोय, कॉपी पेस्ट कल्चर निर्माण होते. त्या कॉपी पेस्ट कल्चरने काय होतंय की जी सृजनशीलता अपेक्षित आहे, भारतात तरुणांचा देश म्हटलं जातं. आपली 62.5% लोकसंख्या ही उत्पादक लोकसंख्येमध्ये येते. त्यामुळे लोकसंख्या लाभांश नावाची संकल्पना सध्या दिली जाते. आणि अशा वेळेला प्रश्न पडतो की तरुण नक्की जात आहेत कुठे. आता तर काही तज्ञ असं पण म्हणायला लागले की तो लोकसंख्या लाभांश नाहीच, ती लोकसंख्या आपत्ती आहे, डेमोग्राफिक डिझास्टर. ऋग्वेदामध्ये अक्षस्तुत नावाचं 10व्या मंडलातील एक सूक्त आहे. 10व्या मंडलातील 34वं सूक्त. ते म्हणतं फासे खेळू नको, शेती कर. आमच्या आजच्या तरुणांना पण या वेगवेगळ्या मायाजालातून फासे खेळू नकोस, शेती कर, अर्थात काही उत्पादक, सर्जनशील आणि विधायक गोष्टी कर, अशी सांगण्याची वेळ आलेली आहे. पुढचा मुद्दाच आपला समाज माध्यमांवरचा आहे. समाज माध्यमांनी निर्माण करणाऱ्या केलेल्या आव्हानांचा आहे. समाज माध्यम यांनी एक साधारणतः म्हणून की 4 महत्त्वाचे आव्हानं निर्माण केले. ज्या वेळेला आपण समाज माध्यम बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की जगी सर्व सुखी कोण, असा कोण आहे? सगळे सुखी आहेत. सगळ्यांचंच चांगलं चाललेलं आहे. सगळ्यांच्याच घरात काही ना काहीतरी नवीन गाडीच येते, न्यू मेंबर ऍडेड टू फॅमिली, सगळं चांगलं चाललंय. मीच एकटा अभागी, दुःखी आहे असं वाटायला लागतं. त्यावेळेला भारतीय परंपरा म्हणते शुद्धी रजत न्याय. लांबून जर एखाद्या शिंपल्यावरती प्रकाश पडला तर ते मला चांदी वाटते. समाज माध्यम सुद्धा अशाच प्रकारे चमचम किंवा झगमगाट निर्माण करणारी चांदी आहे, जी खऱ्या अर्थाने शिंपलं आहे पण आपल्याला लक्षात येत नाही. या आभासी दुनियेने आपण काय झालेलो, हरवून गेलेलो आहे या आभासी दुनियेत. दुष्यंत कुमार नावाचा भारतातील एक सुंदर असा कवी आहे. तो म्हणतो, मेले में भटके होते तो कोई घर पोचा जाता. कुठे गर्दीत हरवलो असतो, कुठल्या तरी जत्रेत हरवलो असतो तर कुणीतरी हात पकडून मला घरी घेऊन आला असतो. पण आम्ही घरातच हरवलोय, कोण कसं पोचवणार? मोबाईलच्या त्या स्क्रीनमध्ये अडकलेली तरुणाई आणि एकूण सगळेच ही घरामध्येच आपण त्या आभासी जगात हरवलोय आणि त्यांनी एकूणच सामाजिक नात्यांची वीड उसवते याचा अंदाज येत नाही. दुसरी गोष्ट, उत्पादक वेळ तर काय जातोच आहे त्याच्यामध्ये. नुकताच ॲडोलसन्स नावाचा एक ब्रिटिश चित्रपट येऊन गेला. ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टरनी तो सगळ्या शाळेमध्ये मॅन्डेटरी केला. ॲडोलसन्स मध्ये काय दाखवले बरं? एक 11 ते 12 वर्षाचा मुलगा त्याच्याच शाळेतील एक 11-12 वर्षाच्या मुलीचा खून करतो. समाज माध्यमांवरती होणाऱ्या ट्रोलिंगमुळे, समाज माध्यमांवरती माझी मस्क्युलाइन माणूस म्हणून दाखवणारी इमेज मी दाखवू शकत नाहीये, मी कुठेतरी कमकुवत वाटतोय म्हणून तो तिचा खून करून टाकतो. आपल्याला हे प्रकरण वाटेल की आता तिकडे चाललंय पाश्चात्य जगामध्ये, पण याच भारतामध्ये काही वर्षांपूर्वी बॉईज लॉकर रूम नावाचं एक प्रकरण झालं होतं. शाळेतल्या मुलांनी इंस्टाग्रामचं एक अकाउंट तयार केलं होतं बॉईज लॉकर रूम नावाने, आणि त्या अकाउंटमध्ये, त्या ग्रुपमध्ये आपल्या वर्गातील मुलीवरती बलात्कार कसा करायचा याचं नियोजन त्या ग्रुपमध्ये करत होते. म्हणजे आपण पुढे म्हणू की तसा प्रकार होईल ना होईल, पण विचार करणं याच्यातच तो महत्वाची समस्या दिसते. ॲडोलसन्स मध्ये जे दाखवलंय ते आपल्याकडे लवकर आढळणार आहे. खूप भयानक अशा पद्धतीने समाज माध्यमे आपल्या समोर मोठे प्रश्न निर्माण करणार आहेत. लक्षात घ्या, ब्रिटनच्या कंटेक्स्टमध्ये, ब्रिटनच्या संदर्भामध्ये जी औद्योगिक क्रांती सुरू झाली ती औद्योगिक क्रांती 1750 मध्ये सुरू झाली होती, आणि औद्योगिकरण आणि नंतर होणारे जागतिकीकरणाचे परिणाम त्यांना आत्मसात करायला 250-300 वर्ष मिळाली आहेत.
आपल्याकडे उदारीकरण 1991 मध्ये झालेलं आहे, ज्याला 30-35 वर्षापेक्षा जास्त झालेली नाही. ते बदल आपल्यावर तितक्याच वेगाने येत आहेत आणि जुळवून घेण्यामध्ये आपली दमछाक होते. अशा वेळेला बौद्धिक उसंत निर्माण करणारे आणि भारतीय परंपरेमध्ये अपेक्षित नवीन अशी स्थानं चर्चेची, वादविवादाची निर्माण करावी लागतील, जी समाज माध्यमांच्या पलीकडची असते. आणि त्याची गरज का आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या या व्याख्यानातील तरुणांची संख्या मोजली तरी पण लक्षात. सो तरुणांचा देश म्हणताना भारतीय तरुणाची दिशा कोणती आहे, कोणत्या दिशेने ते जात आहे, असा प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. माझ्या मुलाला फोन वापरता आला की त्याचं कौतुक करणारे पालक हे भविष्यामध्ये सक्त मजुरीच्या शिक्षेला पात्र ठरतील, अशा प्रकारचे प्रकार घडणार आहेत. समाज माध्यमांमध्ये समाज हा विषय महत्वाचा आहे आणि जिथे जिथे खऱ्या अर्थाने सामाजिक होता येईल अशी माध्यमे निवड करणं गरजेचं आहे. आता समाज माध्यमे पूर्णपणे चुकीचे आहेत किंवा अल्टिमेटली ते एक साधन आहे, लक्षात घ्या. भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टीने बघता ते साधन आहे. त्याचा वापर कसा करायचा यासाठी आधी तरुणांना सक्षम करावं लागेल. त्यासाठीचे कौशल्य प्रदान करावे लागेल. नाहीतर होणारा तो लोकसंख्या आपत्तीचा प्रकार खूप भयावह असेल. कारण जिथे तरुण वाईट त्यांची ऊर्जा वाईट दिशेने जाते त्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक आर्थिक समस्या निर्माण होतात असं इतिहास सांगतो. त्यामुळे तरुणांच्या शिक्षणावरती, तरुणांच्या कौशल्यावरती भर द्यावा लागेल. आपल्या एका उपनिषदामधील एक कथा आहे. त्या उपनिषदातील कथामध्ये एक नावाडी एका प्रवाशाला घेऊन चाललेला असतो. तो नावाडी त्याला तो जो प्रवासी असतो, तत्वज्ञ असतो, तो विचारतो की तू तत्वज्ञानाचा अभ्यास केलायस का? नावाडी म्हणतो नाही. तो म्हणतो 25% आयुष्य तुझं वाया गेलं. म्हणतो तू गणिताचा अभ्यास केलायस का? म्हणलं नाही. मग आणखी तुझं 25% आयुष्य वाया गेलं. असं करत करत 90% आयुष्य तुझं वाया जातं. आणि त्याच वेळेला मोठं वादळ येतं. तो तत्वज्ञानाला विचारतो तुला पोहता येतं का? तो म्हणतो नाही. तुझं 100% आयुष्य वाया गेलं. त्या काळामध्ये जगण्यासाठीचे काही कौशल्य लागतात. ती कौशल्य तुमच्याकडे नसतील तर आगामी काळ खूपच भयावह असणार आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं सांगतो की आता सध्या मैत्रिणीमध्ये 3 मुलं काम करतात आणि त्याच वेळेला जर मी त्या 3 मुलांच्या कामगिरीचा ChatGPTशी विचार केला तर ChatGPTला 2000 रुपये देणं मला जास्त परवडतं. आगामी काळामध्ये कार्टून आणि स्वतःचं डोकं न वापरणारी लोक ही काय करणार आहे हा प्रश्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला ओव्हरपॉवर करते की कुठपर्यंत विकसित झालेली आहे याचा अजून सुद्धा नेम आलेला नाही. अशा वेळेला तरुणांना कौशल्य द्यायचे असतील तर बॅक टू बेसिक कडून पुन्हा भारतीय तत्वज्ञानाकडे जावं लागेल. सो असे बरेच प्रश्न आहेत की जे भारतीय तत्वज्ञान आहेत. तो पर्यावरणाचा प्रश्न असेल. सध्या जी पर्यावरणीय आणि जेव्हा आपण तत्वज्ञान म्हणतो तेव्हा की तत्वज्ञ व्यक्तींनी दिलेलं तत्वज्ञान असेल असं नाही. साध्या साध्या माणसाच्या आयुष्यातून तत्वज्ञान निर्माण होऊ शकतं. छांदोग्य उपनिषदामधली एक कथा आहे. त्यामध्ये एक भिकारी आहे जो जात असतो. अभिप्रतिरीण आणि शौनक नावाचे 2 साधू झाडाखाली जेवायला बसलेले असतात. त्यांना तो भिकारी म्हणतो की मला तुमच्या जेवणाचा थोडासा भाग द्या. ते म्हणतात आम्ही तुला काही देऊ शकत नाही. तो म्हणतो बरं तुम्ही कोणाची उपासना करता, तुम्ही कोणाची प्रार्थना करता? तो म्हणतो आम्ही युनिव्हर्सल सोलची प्रार्थना करतो, सर्वव्यापी अशा आत्म्याची करतो. तो म्हणतो मग तुम्हाला माहित असेल सर्वव्यापी आत्मा चराचरात बसलेला आहे? म्हणजे हो. मग तो माझ्यात पण आहे. जर तो सर्वव्यापी आत्मा चराचरामध्ये बसलेला असेल तर तो माझ्यामध्ये आहे. जर तुम्ही मला जेवण देत नसाल तर तुम्ही कुणाला जेवण देत नाही आहात? त्या सर्वव्यापी आत्म्याला देत नाही. आणि त्यानंतर मग त्यांनी ते जेवण त्याला भारतीय तत्वज्ञान म्हणतं की तुम्ही भिकाऱ्याकडून पण गोष्ट शिकू शकता. राजन गवस हे सध्याचे लेखक आहेत, समकालीन लेखक आहेत. ते म्हणतात भारताच्या छोट्या छोट्या जीवनशैलीमध्ये तत्वज्ञान लपलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये असलेला उंबरठ्याचं उदाहरण ते देतात. उंबरठा ते म्हणतात की मर्यादेचं प्रतीक आहे. तुमच्या गरजा भागल्यानंतर थांबा. एक प्रकारची आपण आपल्या घरात लावून घेतलेली स्वतःवरची ती लक्ष्मण रेषा आहे.
आपण शहरात उंबरठाच उघडून टाकलेला आहे. त्यामुळे मर्यादेचं भान, त्या लक्ष्मण रेषेचं भान राहिलेलं नाही. अशा नाना गोष्टी म्हणजे इतक्या गोष्टी आहेत की ज्या भारतीय तत्वज्ञानातून शिकण्यासारख्या आहेत. पण हे शिकत असताना एक दुसरी बाजू समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे जितकं प्राचीन भारतामध्ये उदात्त आणि उन्नत विचार होते, तितकंच सामाजिक आक्रोश, सामाजिक विषमता हा सुद्धा त्याचा महत्वाचा भाग होता. हे विसरून चालणार नाही. मला ते वंडर दॅट वॉज इंडिया हे एल भाषांचं पुस्तक कधी कधी असं दुःख वाटतं. वंडर दॅट वॉज इंडिया म्हणजे आता नाही, याचं आपल्याला दुःख वाटलं पाहिजे, वैषम्य वाटलं पाहिजे. समर्थ रामदास म्हणतात, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. मूर्ख व्यक्तीची लक्षणं सांगताना माझे वडील असे होते, माझ्या पूर्वजांनी हे तत्वज्ञान सांगितलं. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळाचा संवाद जरूर आहे, पण त्या संवादातून वर्तमान काळाने स्वतःचं भविष्य नव्याने निर्माण करणं हे सुद्धा अपेक्षित आहे. भारतीय तत्वज्ञानाकडून प्रेरणा घेऊन आम्ही त्या प्रकारचं नवं तत्वज्ञान नवीन भविष्य काळासाठी निर्माण करणं जास्त गरजेचं आहे. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतात, मग अपेक्षित स्वीकारती शाश्वत जे. जसं आपण प्रत्येक रस्त्याने चालत जात नाही, जसं आपल्याला उपलब्ध असलेलं सगळं पाणी आपण पिऊन टाकत नाही, तसंच अपौरुषीय गणल्या गेणाऱ्या वेदातील सारभूत असा भाग आणि कालविसंगत असा भाग बाजूला सारून त्या सारभूत भागाला आपण घेतलं पाहिजे. बघा, हे तत्वज्ञान, हे विचार, हे कशासाठी? तर मला असं वाटतं त्याचं साधं उत्तर आहे, आपल्या स्वतःच्या माणूसपणाच्या कक्षा विस्ताराव्या यासाठी, अधिक चांगला माणूस व्हावं यासाठी. सावित्रीबाई फुलेंनी सांगितले, शिक्षणाने मनुष्य. शिक्षणाची साधी सोपी व्याख्या, शिक्षणाने अधिक चांगला माणूस झालं पाहिजे. शेवटी जाता जाता याज्ञवल्क स्मृती नावाचा पुन्हा एक भारतीय तत्वज्ञानातील एक महत्वाचा दस्तऐवज आहे. त्याच्यामध्ये धर्माचे प्रकार दिले. त्यातील 2 धर्माचे प्रकार एकत्र करून मला असं वाटतं की आपली पुढची दिशा असायला पाहिजे. 2 धर्माचे प्रकार आहेत, एक आहे युग धर्म आणि दुसरा आहे मानव धर्म. या युगाचा आपला धर्म कोणता असेल, मी म्हणेन युग धर्म असेल, मानव धर्म. त्या मानव धर्मासाठी, त्या मानवतेसाठी आणि माझ्या माणूसपणाच्या कक्षा विस्तारण्यासाठी पुन्हा एकदा भारतीय परंपरेकडे जाऊन नवीन भविष्यकाळ लिहिणारी पिढी निर्माण करणं हे या सगळ्या चर्चेचा हेतू असायला पाहिजे. आणि ही अपेक्षा प्रभू श्रीराम चरणी व्यक्त करतो आणि थांबतो. व्हेरी गुड. अच्छा पुढे करून कोण येऊन गेलाय?